नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्रातील एक मूलभूत संकल्पना स्वातंत्र्य याविषयी चर्चा करणार आहोत. या व्हिडिओत स्वातंत्र्याचा अर्थ, व्याख्या, स्वातंत्र्याचे पैलू, स्वातंत्र्याचे प्रकार आणि स्वातंत्र्यासाठी असलेली आवश्यक परिस्थिती ह्या बाबीवर चर्चा करूया. स्वातंत्र्य ही व्यक्तीची महत्त्वपूर्ण अशी गरज आहे. तिला जर आवश्यक असणारे स्वातंत्र्य मिळाले नाही तर तिच्या नैसर्गिक क्षमतेनुसार व इच्छेनुसार विकास होऊ शकत नाही. व्यक्तीला जर स्वातंत्र्य मिळाले नाही तर तिची जीवन जगण्याची प्रेरणा संपते, तिचे जीवन निरर्थक बनते. स्वातंत्र्य ही तिची स्वाभाविक प्रेरणा व गरज आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य प्रिय असते आणि ते मिळवण्यासाठी ती व्यक्ती प्रयत्न करत असते. हे लक्षात घेऊनच लोकशाही शासन व्यवस्थेत नागरिकांना विविध प्रकारचे स्वातंत्र्य दिले गेलेले आहेत. इतर कोणत्याही शासन प्रकारापेक्षा लोकशाहीत नागरिकांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळत असते आणि स्वातंत्र्य हा लोकशाहीचा प्रमुख आधार आहे किंवा मुख्य आधार आहे असं आपल्याला म्हणता येतं. स्वातंत्र्य या शब्दाला इंग्रजीमध्ये लिबर्टी असे म्हणतात. लिबर्टी हा शब्द लिबर या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे आणि लिबर या शब्दाचा अर्थ बंधनाचा अभाव किंवा स्वातंत्र्य असा होतो आणि म्हणून लिबर्टी म्हणजे बंधनाचा अभाव असणे किंवा व्यक्तीला तिच्या इच्छेनुसार वर्तन करण्याची मुभा असणे. तर स्वातंत्र्याचा हा अर्थ समजून घेण्यासाठी काही विचारवंताच्या व्याख्या आपण पाहूया, ज्यामुळे आपणाला स्वातंत्र्याचा अर्थ अजून समजण्यास सोपे होईल. मॅकेनी या विचारवंताच्या मते स्वातंत्र्य म्हणजे सर्व प्रकारच्या बंधनाचा अभाव नाही तर अनुचित बंधनाऐवजी उचित बंधनाची व्यवस्था होय. हर्बर्ट स्पेन्सर म्हणतात, स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला स्वतःच्या इच्छेनुसार वागण्याची संधी देणे, परंतु तिचे इतरांच्या अधिकारावर आक्रमण होणार नाही अशी बंधने तिच्यावर लादणे होय. त्यानंतर मॉन्टेस्क्यू या विचारवंताच्या मते व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार कृती करण्याचे सामर्थ्य प्राप्त होणे म्हणजे स्वातंत्र्य होय. टी.एच. ग्रीन यांच्या मते स्वातंत्र्य म्हणजे करण्यास योग्य असे कार्य आणि उपभोगण्यास योग्य असा आनंद प्राप्त करून देणारी भावनात्मक शक्ती म्हणजे स्वातंत्र्य. लास्की यांच्या मते आधुनिक समाजात व्यक्तीच्या सुखासाठी ज्या परिस्थितीची आवश्यकता आहे त्या परिस्थितीवर बंधनाचा अभाव असणे म्हणजे स्वातंत्र्य होय. तर गेटेल यांच्या मते स्वातंत्र्याचा अर्थ अशा सकारात्मक शक्तीशी आहे ज्याने करण्यायोग्य बाबी करण्याचा आनंद प्राप्त होतो. वरील सर्व व्याख्याचा जर आपण विचार केला तर आपणास असे दिसते की व्यक्तीला तिच्या इच्छेनुसार वर्तन करण्याचं स्वातंत्र्य असावं आणि त्याचबरोबर दुसरी एक बाब या व्याख्यांमधून स्पष्ट होते, ती म्हणजे व्यक्तीला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या व्यक्तीने दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर बंधनं येतील असं वर्तन करू नये, म्हणजे स्वतःवरच काही बंधने, उचित बंधने लादावीत, जेणेकरून तिच्या स्वातंत्र्याचा इतरांच्या स्वातंत्र्याला त्रास होणार नाही आणि म्हणून बंधनासह स्वातंत्र्य हा मुद्दा स्वातंत्र्यामध्ये महत्त्वाचा असतो. आता स्वातंत्र्याचे संदर्भामध्ये स्वातंत्र्याच्या व्याख्याचा जर विचार केला आपण तर ते स्वातंत्र्याचे दोन पैलू किंवा दोन अप्रोच स्वातंत्र्याकडे पाहण्याचे आपल्याला दिसून येतात. त्यातला पहिला नकारात्मक स्वातंत्र्याचा जो काही अप्रोच आहे किंवा पैलू आहे तो आपण सुरुवातीला पाहू. 18व्या शतकातील औद्योगिक क्रांतीचा उदयाच्या काळामध्ये हा अप्रोच तयार झाला
हा अप्रोच बाळगणारे किंवा ह्या अप्रोचचं समर्थन करणाऱ्यांच्या मते व्यक्तीवर कसल्याही प्रकारचे बंधने असू नयेत, म्हणजे व्यक्तीला अनिर्बंध स्वातंत्र्य असावे. व्यक्तीला तिचं स्वतःचं चांगलं किंवा वाईट कळतं, त्यामुळे शासनाने किंवा इतर कोणी समाजाने त्याच्यावर कोणतेही बंधनं टाकू नयेत. व्यक्तीला जे वाटते ते त्या व्यक्तीला करता यावं, अशा प्रकारची मतं ह्या नकारात्मक स्वातंत्र्याचा दृष्टिकोन प्रतिपादन करणाऱ्या विचारवंतांनी सांगितलेले आहेत. यात विशेषतः सामाजिक करारवादी विचारवंत थॉमस हॉब्ज, लॉक, रूसो यांनी निसर्ग अवस्थेमध्ये अशा प्रकारच्या स्वातंत्र्याची कल्पना केलेली दिसून येतो. रूसो यांनी त्यांच्या सोशल कॉन्ट्रॅक्ट या प्रसिद्ध ग्रंथाचे पहिलेच वाक्य मनुष्य हा स्वतंत्र जन्मलेला आहे अशाने केलेली आहे. थॉमस हॉब्ज स्वातंत्र्य म्हणजे विरोध किंवा नियंत्रणाचा पूर्णपणे अभाव होय असं म्हटलेलं आहे. डेव्हिड ह्यूम, बेंथेम, बर्कले, जॉन मिल यांनीही उपयुक्ततावादाच्या विचाराद्वारे अनिर्बंध स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांनी अहस्तक्षेपाचा सिद्धांत मांडून आर्थिक क्षेत्रामध्ये व्यक्तीला अनिर्बंध स्वातंत्र्य असावं अशाही प्रकारचं प्रतिपादन केलेलं आहे. थोडक्यात नकारात्मक स्वातंत्र्यामध्ये किंवा स्वातंत्र्याच्या नकारात्मक पैलूमध्ये व्यक्तीला अनिर्बंध स्वातंत्र्य मिळावं अशा प्रकारचं प्रतिपादन त्या विचारवंताकडून करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. स्वातंत्र्याचा जो दुसरा पैलू आहे किंवा दुसरा दृष्टिकोन आहे तो म्हणजे सकारात्मक स्वातंत्र्य. यामध्ये अहस्तक्षेपाच्या विचाराला दूर सारण्यात आलेला आहे किंवा त्याला विरोध केलेला आहे. अहस्तक्षेपाच्या विचारामुळे उद्योगात वाढ झाली, पण काही समस्याही निर्माण झाल्या. कामगारांच्या समस्या, आर्थिक समस्या, आर्थिक विषमता, शोषण यातून अस्थिर परिस्थिती निर्माण झाली. स्वातंत्र्याचा नव्यानं विचार करण्याची गरज निर्माण झाली. ज्या नकारात्मक स्वातंत्र्याचा पैलू प्रतिपादन करणाऱ्या विचारवंतांनी अनिर्बंध स्वातंत्र्य प्रतिपादित केलं होतं, त्यांच्या विचाराने आणि त्यांचे विचार अंमलात आल्याच्या नंतर जी परिस्थिती उद्भवली, प्रचंड आर्थिक विषमता वाढली, कामगारांच्या समस्या वाढल्या, आर्थिक शोषण वाढलं आणि त्यामुळे एक अस्थिर परिस्थिती निर्माण झाली. या अस्थिर परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यशास्त्रज्ञाला स्वातंत्र्यावर पुन्हा एकदा विचार करावा लागला. यात जॉन स्टुअर्ट मिल, स्पेन्सर, मॅकेंजी, लास्की, टी.एच. ग्रीन, गेटेल, हॉबहाऊस यांनी हे काम केलं आणि यांनी स्वातंत्र्याची सकारात्मक बाजू किंवा स्वातंत्र्याचा सकारात्मक दृष्टिकोन मांडला. त्यात त्यांनी व्यक्तीला स्वतःचा विकास करण्यासाठी योग्य संधी व परिस्थिती प्रदान करणे हे केवळ राज्यच करू शकते असं सांगितलं. सर्वांना समान पातळीवर स्वातंत्र्य मिळण्यासाठी व्यक्ती स्वातंत्र्यावर काही उचित बंधने टाकावे लागतील असंही त्यांनी प्रतिपादित केलं. कारण योग्य बंधने असतील तरच ते स्वातंत्र्य सर्वांना उपभोगता येतं, अन्यथा प्रत्येकजण स्वतःच्या अनिर्बंध स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याचा प्रयत्न केला तर इतरांच्या स्वातंत्र्याची गळचेपी होऊ शकते आणि म्हणून त्यांनी उचित बंधने टाकावी लागतील असं प्रतिपादन केलं. राज्यच असे सकारात्मक स्वातंत्र्य प्रदान करू शकते हेही त्यांनी सांगितलं आणि यामध्ये राज्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे असं सांगितलं. राज्य हे कल्याणकारी आहे, राज्यानं जनतेचं कल्याण केलं पाहिजे आणि त्यासाठी जी काही उचित बंधने लागतील ती बंधनेसुद्धा राज्याने व्यक्तीच्या वर्तनावर टाकली पाहिजे असं प्रतिपादन केलं. आणि म्हणून सकारात्मक स्वातंत्र्यामध्ये राज्याला
महत्त्व देण्यात आलं. आता पुढे आपण स्वातंत्र्याचे प्रकार पाहूया. त्यामध्ये पहिला प्रकार आहे नैसर्गिक स्वातंत्र्य. स्वातंत्र्य हे व्यक्तीला निसर्गताच मिळालेलं आहे असं नैसर्गिक स्वातंत्र्याचं प्रतिपादन करणाऱ्या विचारवंताचं मत आहे. मनुष्याला मिळालेली ती एक नैसर्गिक देणगी असते. प्रामुख्याने 2 अर्थाने नैसर्गिक स्वातंत्र्याकडे पाहिलं जातं. पहिला आहे स्वातंत्र्य हे व्यक्तीला राज्य निर्माण होण्याच्या आधी निसर्ग अवस्थेतच मिळालेलं आहे. सामाजिक करारवादी विचारवंत विशेषतः या अशा प्रकारच्या स्वातंत्र्याचं प्रतिपादन करतात. निसर्ग अवस्थेत व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची बंधने असू नयेत. निसर्ग अवस्थेत व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची बंधने नव्हती. तो स्वातंत्र्याचा पूर्णपणे उपभोग घेत होता. या विचारवंतांच्या मते मनुष्य निसर्गतः स्वतंत्र असून वाढणारी सभ्यता हीच स्वातंत्र्यावरील वाढत्या बंधनाला कारणीभूत आहे असं प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे. राज्याच्या स्थापनेने नैसर्गिक स्वातंत्र्याचा लोप होत गेला. या संदर्भात रुसो म्हणतात, मनुष्य हा स्वतंत्र जन्मलेला आहे आणि तो आज सर्वत्र बंधनात अडकलेला आहे. नैसर्गिक स्वातंत्र्या संदर्भातला जो दुसरा अर्थ आहे तो अर्थ म्हणजे मनुष्य हा स्वभावतः स्वातंत्र्यप्रिय आहे. स्वातंत्र्य हे राज्याची देणगी नसून ते स्वाभाविक आहे. व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी व सामाजिक कल्याणासाठी अत्यंत गरजेची अशी ही आहे. टी.एच. ग्रीन लास्की यांनी याच अर्थाने नैसर्गिक स्वातंत्र्याकडे पाहिलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरं आहे वैयक्तिक स्वातंत्र्य. व्यक्तीला तिच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित कृती करण्यास स्वातंत्र्य असावे. केवळ समाजहित विचारात घेऊन काही बंधने येऊ शकतात. जे.एस. मिल व्यक्तीच्या स्वशी संबंधित कृतीवर बंधने नसावेत असे प्रतिपादन करतात. व्यक्तिवादी विचारवंतांनी या स्वातंत्र्याचा पुरस्कार करून असे प्रतिपादन केले आहे की व्यक्तीच्या हितासाठी अशा स्वातंत्र्याची गरज असून राज्याने तिच्या व्यक्तिगत बाबीवर हस्तक्षेप करू नये असे प्रतिपादन केलेले आहे. तिसरा स्वातंत्र्याचा जो प्रकार आहे तो म्हणजे नागरी स्वातंत्र्याचा प्रकार. यात व्यक्तिविकासासाठी आवश्यक अशा स्वातंत्र्याचा समावेश करण्यात येतो. असे स्वातंत्र्य राज्याकडून नागरिकास दिले जाते. आधुनिक लोकशाही व्यवस्थेत मूलभूत हक्काच्या स्वरूपात हे स्वातंत्र्य दिले जातात. अशा स्वातंत्र्याच्या रक्षणाची व्यवस्था राज्य करत असते. गेटेल अशा अधिकारांना व विशेष अधिकारांना नागरी स्वातंत्र्य म्हणता येईल जे राज्याद्वारे प्रदान केलेले असतात असं म्हटलेलं आहे. त्यानंतरचा प्रकार आहे राजकीय स्वातंत्र्य. राजकीय स्वातंत्र्यामध्ये व्यक्तीला राजकीय व्यवस्थेत सक्रिय सहभागी होण्याची संधी मिळते किंवा सहभागी होण्याचं स्वातंत्र्य मिळतं. गिलक्राइस्ट यांच्या मते राजकीय स्वातंत्र्य हे लोकशाहीचेच दुसरे नाव आहे. प्रत्येक नागरिकास मतदान करणे, निवडणुकीस उभे राहणे, सार्वजनिक पदे मिळविणे, शासनाच्या समर्थनार्थ उभे राहणे किंवा शासनाच्या विरोधात टीका करणे हे सर्व अधिकार राजकीय स्वातंत्र्य यामध्ये समाविष्ट करता येतात किंवा होतात. पाचवं स्वातंत्र्य हे आर्थिक स्वातंत्र्य आहे. व्यक्तीला तिच्या इच्छेनुसार उद्योग व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य असावं. व्यक्ती स्वतः व तिचे कुटुंब स्वाभिमानाने जीवन जगेल अशी आर्थिक परिस्थिती त्या व्यक्तीला मिळावी. आर्थिक विषमता नसावी, आर्थिक शोषण नसावे. व्यक्ती बेकारी, उपासमारी या भयापासून मुक्त असावी असं आर्थिक स्वातंत्र्य मानतं. आर्थिक स्वातंत्र्याचा अभाव असेल तर राजकीय स्वातंत्र्य केवळ एक कोरी कल्पना ठरते. त्यानंतर चा प्रकार आहे नैतिक स्वातंत्र्य. नैतिक स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीची अशी मानसिक स्थिती की ज्यात ती कोणत्याही अनुचित, आमिष, लालसा यापासून मुक्त असेल. व्यक्तीला तिचे चारित्र्य आणि विवेक याचा विकास करण्याच्या
पर्याप्त संधी उपलब्ध होतील. कांट याच्या मते नैतिक स्वातंत्र्य म्हणजे विवेकपूर्ण इच्छेचे स्वातंत्र्य होय. बाकी सर्व स्वातंत्र्याचा उद्देश व्यक्तीच्या नैतिक स्वातंत्र्यास जागृत करणे हा असतो. नैतिक स्वातंत्र्याच्या उन्नतीतूनच इतर स्वातंत्र्याची हमी मिळू शकते. त्यानंतरचं स्वातंत्र्य आहे धार्मिक स्वातंत्र्य. व्यक्तीला तिच्या इच्छेनुसार धर्म स्वीकारण्याचा अधिकार या स्वातंत्र्यात मिळतो. धर्माचा संबंध हा व्यक्तीच्या अंतःकरणाशी असतो. व्यक्तीला तिच्या इच्छेनुसार कोणताही धर्म स्वीकारणे, त्याचे आचरण करणे, पूजा प्रार्थना करणे याचे स्वातंत्र्य मिळते. व्यक्तीवर एखादा धर्म लादला जाऊ शकत नाही. राज्याने सर्व धर्मीयांसोबत समानतेचे धोरण ठेवले पाहिजे हे या स्वातंत्र्यात येतं. आणि पुढचा स्वातंत्र्याचा जो प्रकार आहे तो म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य. ज्याप्रमाणे व्यक्तीला स्वातंत्र्य असतं त्याचप्रमाणे राष्ट्रालाही स्वातंत्र्य असतं. राष्ट्राचं स्वातंत्र्य म्हणजे ते राष्ट्र सार्वभौम असणं होय. अंतर्गत व बाह्यदृष्ट्या अन्य व्यक्तीची शक्तीच्या वर्चस्वाचा अभाव असणे, एका राष्ट्रात दुसऱ्या राष्ट्रावर वर्चस्व ठेवण्याचा नैतिक अधिकार नसणे, राष्ट्र स्वतंत्र असल्याशिवाय आपला योग्य विकास होऊ शकत नाही, हे या राष्ट्रीय स्वातंत्र्यामध्ये समाविष्ट होतं. तर व्यक्तीला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या ज्या काही परिस्थिती आवश्यक असतात त्या परिस्थितीचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. ते म्हणजे व्यक्तीला त्या समाजामध्ये मूलभूत हक्क मिळावेत, त्या त्या देशाच्या राज्यघटनेमध्ये ते हक्क समाविष्ट असावेत, त्या हक्कांची त्यांना हमी देण्यात यावी, विशेष अधिकाराचा अभाव असावा, म्हणजे काही व्यक्तीला विशेष अधिकार आणि काही व्यक्तीला ते नसणे यामध्ये अधिकाराच्या बाबतीत भेदभाव होऊ शकतो, म्हणून विशेष अधिकार शक्यतोवर नसावेत. सर्वत्र कायद्याचं राज्य असावं, व्यक्तीची मनमानी नसावी, कायदा हा श्रेष्ठ असावा आणि कायद्यापुढे सर्व समान असावेत. त्यानंतर सत्तेचं योग्य विभाजन झालेलं असावं. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ यामध्ये सत्तेचं योग्य विभाजन झालेलं असेल तर हे कार्य व्यवस्थितरित्या आणि योग्यरित्या पार पडतात. त्यानंतर आर्थिक समानता असावी. फार मोठी आर्थिक विषमता असेल तर कोणत्याही स्वातंत्र्याला काहीही अर्थ उरणार नाही, म्हणून होईल तेवढी आर्थिक समानता असावी. न्यायमंडळ हे स्वतंत्र असावं. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ यांच्यावर ते अवलंबून नसावं किंवा यांच्या नियंत्रणामध्ये ते नसावं. आणि सगळ्यात महत्त्वाची परिस्थिती म्हणजे सार्वजनिक जागरूकता असावी. लोकांमध्ये स्वातंत्र्याप्रती जागरूकता असणं गरजेचं आहे. लोकांना त्यांना मिळालेले स्वातंत्र्य माहीत असले तर ते लोक त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकतील, म्हणून स्वातंत्र्याप्रती समाज जागृत असणे हे अत्यंत महत्त्वाचे असे आहे. आणि म्हणून ही एक महत्त्वपूर्ण परिस्थिती स्वातंत्र्य बाधित राखण्यासाठी गरजेची आहे. आणि म्हणून स्वातंत्र्यासाठी ह्या परिस्थिती उपलब्ध करून देणं हे शासनाचं महत्त्वाचं काम आहे किंवा कार्य आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण स्वातंत्र्य, स्वातंत्र्याचा अर्थ, व्याख्या, स्वातंत्र्याचे प्रकार हे मुद्दे पाहिलेले आहेत. या मुद्द्यावर चर्चा केलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. धन्यवाद.